हा आफ्रिकन बोर शेळ्या साधारण महिन्याला 6 ते 7 किलो वेट गेन मिळतं त्यांच्यापासून हा आपल्याला, ज्याच्या तुलनेत गावरान शेळी पालनामध्ये साध्या बोकडाचं वजन 3 ते 4 किलो महिन्याला मिळतं. हा हा त्यामुळे साहजिकच आहे प्रॉफिट आपलं जास्त. आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या हा हम्म. रोगाला कमी बळी पण मार्केटला विक्री करायचं झालं तर बिटल शेळीपेक्षा आफ्रिकन बोरला मागणी जास्त आहे. हा. मुंबई मार्केट किंवा बाहेरचं मार्केट जर बघितलं तर आफ्रिकन बोर शेळ्या ह्या जास्त चालल्या जातात. त्याला मार्केट हुडकायची गरज नाही. तुमचे कस्टमर तुमच्या हा. फार्मवरनं येऊन घेऊन. बिटल शेळीला खाद्य पण जास्त लागते, कारण शेळी मोठी असते, त्याला वैरण पण जास्त लागते. हा. तसं आफ्रिकन बोरला खाद्य कमी लागतं आणि वजन हा. जास्त राहतं. 8 शेळ्यामध्ये वर्षाला सरासरी 4 ते 5 लाखाची विक्री चालू करायचं म्हणलं की तरुण वर्ग काय करतो, जी कमी पैशात शेळी मिळते ती खरेदी करायला जातो. हो. पण तिथंच तो फसतो. हा. बाजारातनं तुम्ही कमी पैशातल्या शेळ्या आणता, त्यामध्ये एखादी मर होती किंवा तुम्हाला जे वेट गेन पाहिजे हा. ती वेट गेन तुम्हाला मिळत नाही. हा. आजारी पडतात शेळ्या किंवा बरेच प्रॉब्लेम येतात तुम्ही बाजारात खरेदी केली तर. त्यामुळं 2 पैसे महाग लागू दे पण फार्मवरनं शेळी खरेदी करा, कुठल्याही फार्मवरनं करा. हा. आणि ज्याचा फार्म सेट आहे हा. त्या शेतकऱ्याचा सल्ला घेऊन तुम्ही बंदिस्त शेळी पालन चालू करा. नमस्कार, तुमचं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर आपला परिचय करून द्या. माझं नाव जयंत पाटील, राहणार वडगाव हवेली. वडगाव हवेलीच्या सप्तपदी मंगल कार्यालय शेजारी माझं शेळी पालनाचा फार्म आहे. हा हा. माझ्याकडे आता आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या आहेत. बरोबर, आफ्रिकन बोर जातीच्या हा. शेळ्या. बरोबर, सुरुवात नक्की कशी झाली व्यवसायाला तुमची? सुरुवातीला मी साधा आपला गावरान गावरानच्या शेळ्या असतात त्यामध्ये 2 बोकडं आणली होती. हा. बोकडं म्हणजे असेच मी नाद म्हणून आणली होती. हा. त्यांना काय असं म्हणजे पर्पज त्याला उद्योगाच्या दृष्टीने काय नव्हती आणली. हा. मग ते बोकडं आणल्यानंतर एक 4 महिने सांभाळल्यानंतर हा. त्या बोकडांचं मला मी 5,000 बोकडं आणलेलं माझं 10 ते 12,000 रुपये बोकडं विक्री झालं. 10 ते 12,000. हा, मग त्यावेळी मला समजलं की शेळी पालनामध्ये डबल पैसे होण्याचा चान्स आहे. हा. म्हणून मी त्याच्याकडे बिझनेस या दृष्टीनं बघायला चालू केलं. बरोबर. आणि हळूहळू माझं शेळीपालन वाढत गेलं. पण शेळीपालन वाढत गेल्यानंतर गावरान शेळ्यापेक्षा आफ्रिकन भोर शेळ्या हा. त्या मी निवडल्या. त्याचं कारण असं की गावरान शेळ्याचं वेट गेन आणि आफ्रिकन भोर शेळ्याचं वेट गेन हा. यामध्ये बराच फरक आहे. हा. आफ्रिकन भोर शेळ्या साधारण महिन्याला 6 ते 7 किलो वेट गेन मिळतं त्यांच्यापासून हा. आपल्याला, ज्याच्या तुलनेत गावरान शेळी पालनामध्ये साध्या बोकडाचं वजन 3 ते 4 किलो महिन्याला मिळतं. हा हा. त्यामुळे साहजिकच आहे प्रॉफिट आपलं जास्त आहे. हा, म्हणजे खर्च तेवढाच आहे का? हा, जास्त खर्च का? तेवढाच आहे आणि हा. वजन जास्त मिळतं आपल्याला, हा. प्रॉफिट जास्त मिळतं. म्हणजे म्हणून कमी खर्चामध्ये जास्त कमी नफा खर्चात ह्या आफ्रिकन बोर आफ्रिकन भोर जातीमध्ये मिळतोय. हा. आणि आफ्रिकन भोर जातीच्या शेळ्या हा रोगाला कमी बळी पडतात. हा. म्हणजे रोगराई कमी आहे. त्यांना जंताचं औषध ही 2-3 वॅक्सिनेशन दिले हा. की परत त्यांना रोगाचं काय हा. म्हणजे ही नाही. म्हणजे कसं मर नियोजन कमी आहे करायचं त्याच्यामध्ये. असतं? म्हणजे औषधाचं, वॅक्सिनेशनचं? वॅक्सिनेशन काय त्यांचं 2 महिन्याला आपण जंताचं औषध देतो फक्त. हा. आणि लसीकरण जे काय असेल ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण देतो त्यांना लसीकरण. जास्त डॉक्टरांच्या काय वॅक्सिनेशन त्यांना म्हणजे औषधाची गरज नाही लागत त्यांना. हा हा. तसं गावरान शेळ्यांना कसं रोगराई जास्त राहते आणि हा. वेट गेन कमी राहते. हा हा. खर्च जास्त राहतोय आणि प्रॉफिट कमी राहते. हा हा हा. आता सगळीकडे प्रचलित आहे बिट्टल शेळी पालन. हा. म्हणजे त्याकडे न वळता तुम्ही म्हणजे आफ्रिकन बोर जात का निवडली? बिट्टल शेळी ही कुर्बानीसाठी जास्त चालत्या. हा. कटिंगसाठी किंवा जर आज तुम्ही मार्केटला विक्री करायचं झालं तर बिट्टल शेळीपेक्षा आफ्रिकन बोरला मागणी जास्त आहे. हा. मुंबई मार्केट किंवा बाहेरचं मार्केट जर बघितलं तर आफ्रिकन बोर शेळ्या ह्या जास्त चालल्या जातात. त्याला मार्केट हुडकायची गरज नाही. तुमचं कस्टमर तुमच्या फार्मवरनं येऊन घेऊन जाते. हा. तसं बिट्टल शेळी फक्त जास्त करून आता कुर्बानीसाठी हा. मेल त्याचं चालते चांगलं. हा हा. आणि बिट्टल शेळीला खाद्य पण जास्त लागते, कारण शेळी मोठी असते, त्याला वैरण पण जास्त लागते. तसं आफ्रिकन बोरला खाद्य कमी लागतं आणि वजन जास्त राहतं. म्हणजे कमी खर्चात जास्त नफा मिळतो. आफ्रिकन बोरला मिळतो. हा हा. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणजे ही जात निवडली हो, पाहिजे. निवडली पाहिजे आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे. आता ही शेळी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात शक्यतो जास्त करून भेटत नाही. तर तुम्ही कुठून हिचं शेळी पालन म्हणजे कुठून ही आणल्या आता ही शेळ्या? आपण फलटणवरनं आणलेली सुरुवातीला. हा. फलटणच्या निमकर सीड्स मधनं आपण सुरुवातीला आणलेले. हा. तिथनं परत आपलं जनरेशन हळूहळू वाढत वाढत आता आपल्याच फार्मवरचं प्रोडक्शन आहे हा. आपलं. आपण जास्त आपली संख्या नाही, 5 ते 10 शेळ्या आपल्याकडे असतात हा. आणि त्यातच आपण ब्रीडिंग परत पुढे चालू हा. ठेवतो. म्हणजे बोकड आणला होता का तिकडून? हा, बोकडा आणि एक शेळी आणली होती. हा हा. बिडर किती किंमत किती झाली त्याची? साधारण मी त्यावेळी 40,000 रुपयाला मेल आणि 40,000 रुपयाला फिमेल, 50,000 रुपयाला फिमेल असं काहीतरी आणलं होतं. 1 लाख रुपयाची जोडी मी आणली होती. हा हा. 1 लाख रुपये मेल आणि हा फिमेलला गेले. हा, त्यावेळी आणली होती.
बरोबर मी सेकंड जनरेशन मध्ये आणले होते. हळूहळू माझं जनरेशन चांगलं झालेलं आहे. कधी आणली होती तुम्ही सुरुवात? तरी मी 3 वर्षापूर्वी चालू केले. त्याच्यानंतर आता 3 वर्षानंतर आता किती शेळ्या तयार झाल्या? तसं माझ्या शेळ्या भरपूर झाल्यात, पण आता मी विक्री माझी महिन्याला वर्षाला चालू असते ना, त्यामुळे मी फक्त माझ्याजवळचा स्टॉक 7 ते 8च मेंटेन ठेवतो. बाकीचे जे काय होईल ते विक्री करतो. आणि त्या चाऱ्याचं नियोजन कसं असतं? चाऱ्याचं नियोजन, ह्याला सुका चारा आपण उन्हाळ्यामध्ये स्टॉक करून ठेवतो जास्तीत जास्त. आणि वला चारा काय मेथी घास, हत्ती घास आणि मका हे एक टाइम असते आणि एक टाइम सुका चारा असतो. आणि खाद्यामध्ये त्यांना वाळलेला मका आणि दुधाच्या शेळ्यांना गोळी पेंड असते. एवढंच असते, बाकीचं काही एक्स्ट्रा असं खाद्य काही नसते त्यांना. जात कशी ओळखायची बाबा? आफ्रिकन बोर ही जात कशी ओळखायची? आफ्रिकन ही जात शक्यतो तांबडी आणि पांढरी ह्या कलर मध्ये जास्तीत जास्त असते. आणि बाकीचं मग खरेदी करताना तुम्ही त्याची ब्लड लाईन चेक केली पाहिजे. महत्वाचं म्हणजे त्याचा आई कोण, त्याची बाप कोण, ब्लड लाईन नुसार तुम्ही खरेदी केली पाहिजे. फक्त तांबडी पांढरी आहे म्हणून जर तुम्ही आफ्रिकन बोर म्हणत असला तर मग नाही ते शक्य. त्याचं ब्लड लाईन बघून केली जाते. बरोबर, ठीक आहे. आता वर्षाला उत्पन्न किती मिळते एक मेल आणि एक फिमेल पासून? आता वर्षाला सरासरी जर 10 शेळ्या तुम्ही हे केल्या, त्यामध्ये तुमची मेल आणि फिमेल ची संख्या किती आहे त्याच्यावरती उत्पन्न डिपेंड. एक मेल आणि एक फिमेल वर्षाचं उत्पन्न किती होऊ शकतं? एक मेल तुमचा 1 लाखापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे माझ्या फार्मवरून विक्री झाल्या. बाकीच्या फार्मवर काय कायचं 2 लाखाला, 4 लाखाला, 6 लाखाला असं सुद्धा मेल विकलेला आहे त्यांनी कुर्बानीला. ज्यांना कसं कस्टमर मिळेल, ज्यांची विक्री कुठं आहे. म्हणजे थोडक्यात आपण कराडच्या बाजारात जर मेल विकला तर तो 50,000ला तुमचा जाऊ शकतो, किंवा तोच मेल तुम्ही मुंबईच्या बाजारात विकला तर तो 1,00,000 1,50,000 रुपयाला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही विक्री कुठं करताय त्याच्यावर त्याची किंमत डिपेंड असते. पण सरासरी तुमच्या साध्या बोकडांच्या पेक्षा जास्त किंमत तुम्हाला आफ्रिकन बोरला मिळते, 100% मिळते. म्हणजे वजन जास्त असल्यामुळे. हो, माझ्या 8 शेळ्यामध्ये वर्षाला सरासरी 4 ते 5 लाखाची विक्री होते. 8 शेळ्यामध्ये 8 शेळ्यामध्ये 4 ते 5 लाखाची विक्री वर्षाला होते. म्हणजे गावरानपेक्षा प्रॉफिट आहे. आणि आता जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये तर गावरान शेळ्यांची संख्या कमी कमी होत झालेली आहे. धनगर जी पहिल्या काळात जी धनगर हिंडायला जात होती, आता त्यांची मुलं किंवा जी काही त्यांची पुढची पिढी आहे ती आता हिंडायला जात नाही. त्यामुळे धनगरांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि गावरान शेळ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. बंदिस्त शेळी पालनाकडे आता बराच शेतकरी वर्ग वळायला लागलेला आहे. त्यामुळे बंदिस्त शेळी पालनामध्ये आफ्रिकन बोर ही जात अतिशय उत्तम आहे. आफ्रिकन बोर. हो, बरोबर. तरी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याच्यावर अभ्यास करून ती जात खरेदी करावी आणि बंदिस्त शेळी पालनाकडे वळावं. म्हणजे फायद्याच आहे. आता एखादा नवीन तरुण असेल, त्याला व्यवसाय चालू करायचा, कशा पद्धतीने व्यवसाय चालू केला पाहिजे? व्यवसाय चालू करताना तुम्ही फार्मवरच्या शेळ्या खरेदी करा. आता व्यवसाय चालू करायचं म्हणलं की तरुण वर्ग काय करतो, जी कमी पैशात शेळी मिळते ती खरेदी करायला जातो, पण तिथंच तो फसतो. बाजारात तुम्ही कमी पैशातल्या शेळ्या आणता, त्यामध्ये एखादी मर होती किंवा तुम्हाला जे वेट गेन पाहिजे ती वेट गेन तुम्हाला मिळत नाही. आजारी पडतात शेळ्या किंवा बरेच प्रॉब्लेम येतात तुम्ही बाजारात खरेदी केली तर. त्यामुळे 2 पैसे महाग लागू दे, पण फार्मवरनं शेळी खरेदी करा, कुठल्याही फार्मवरनं करा. आणि ज्याचा फार्म सेट आहे त्या शेतकऱ्याचा सल्ला घेऊन तुम्ही बंदिस्त शेळी पालन चालू करा. बरोबर. म्हणजे अभ्यास पूर्ण शेळी पालन व्यवस्थित केलं पाहिजे. हो, अभ्यास करून करा. कारण कमी पैशात खरेदी केली तर त्याला तुम्हाला नक्की 100% तोटा होणार. बाजारात खरेदी केली तर बाजारात खरेदी कुठं करा, जिथं तुम्हाला कटिंगला मार्केट करायचं आहे तिथं तुम्ही बाजार करा. आता जर शेळी पालनामध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 प्रकारचं मार्केट आहे. पहिलं मार्केट आहे ब्रीडिंगचं, दुसरं मार्केट आहे कटिंगचं आणि तिसरं मार्केट आहे कुर्बानीचं. तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये तुम्ही बिझनेस करणार आहे त्या दृष्टीनं तुम्ही बेस बसवा तुमचा. जर कुर्बानीच्या मार्केटला तुम्हाला काम करायचं असेल तर बिटल आणि भोर किंवा कोटा या 2-3 जाती तुम्ही सिलेक्ट करून बोकड पालन करा. आणि जर तुम्ही कटिंग साठी करणार असाल तर गावरान शेळ्या आणि तुम्ही आफ्रिकन बोरचा मेल असं ब्रीडिंग करा. म्हणजे तुम्हाला वेट गेन जास्त मिळेल आणि तुम्हाला प्रॉफिट जास्त मिळेल. म्हणजे आफ्रिकन बोर सगळीकडे चालते, कुर्बानीला पण चालत्या, कटिंगला पण चालत्या आणि विक्रीला सुद्धा चांगली चालत्या. आता जे आफ्रिकन भोर जी जात तुम्ही पाळल्या ते दुधासाठी चांगली आहे. दुधासाठी अतिशय उत्तम प्रकारे आफ्रिकन भोर आहे. त्याच्या 2 पिल्लांना पाजून तुमचं दूध शिल्लक राहतं. तुम्ही खाद्य कुठलं देताय त्याप्रमाणे दुधाची पण क्वांटिटी राहते. म्हणजे आपण कसं खाद्याचं नियोजन? आता माझं मक्का आणि दुधाच्या शेळ्यांना गोळी खाद्य असतं.
सरासरी शेळीचं वजन किती आहे त्याच्या प्रमाणात आपण खाद्य देतो. तरी कसं देता तुम्ही खाद्य? साधारण एका दुधाच्या शेळीला आपण एक अर्धा किलो खाद्य देतो दिवसात. दिवसात दिवसात अर्धा किलो खाद्य देतो दुधाच्या शेळीला. दुधाच्या शेळीला. आता विक्री करताना बोकडी किती महिन्याचा म्हणजे करता? विक्री 3 महिन्याच्या पुढे आपली विक्री होते. 3 महिन्याच्या नंतर ते दूध प्यायला बंद होतात. दूध प्यायची बंद झाली की त्यानंतर आपण कस्टमर मागणीनुसार आपण म्हणजे देतो. 3 महिन्यानंतर बोकड किती? 3 महिन्यानंतर साधारण 25 ते 30 किलोच्या आसपास बोकड असतात. किंमत किती होती त्याची? किंमत ब्लड लाईन कुठली आहे त्याच्यावर त्याची किंमत डिपेंड असते. साधारण 30,000च्या आत तर पिल्लू जात नाही आपलं. 30,000 25 ते 30,000च्या आसपास आपलं पिल्लू जातं. 3 महिन्यात 25 ते 30,000 30,000च्या आसपास जातं. खर्च त्याला किती येतो 3 महिन्यात? 3 महिन्याचा खर्च काय 3 महिन्यापर्यंत ते दुधावर असते. होय. त्यामुळे काय खर्च असा एक्स्ट्रा खर्च काय त्याला जास्त येत नाही. दुधावर म्हणजे जास्त. जवळजवळ 3 महिन्यापर्यंत शेळीला दूध चांगलं कसं राहील हा. त्याच्यावर लक्ष दिलं जातं. त्या दुधावर पिल्लाची ग्रोथ राहते. म्हणजे फायद्याचा व्यवसाय आहे. हो पूर्णपणे म्हणजे फायदा खर्च जास्त नाही, प्रॉफिट जास्त. हो 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 बरोबर. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांना जर व्यवसाय करायचा म्हणलं तर नक्की फायदा हो नक्की फायदा होतो. आणि तुम्ही जर बंदिस्त शेळी पालनात तुम्हाला दिवसभर काय काम करायची गरज नाही. सकाळी 1-2 तास आणि संध्याकाळी 1-2 तास काम केलं तर तुम्हाला पूर्णपणे त्याच्यामध्ये फायदा मिळू शकतो. दिवसभर तुम्ही त्याच्याकडे नाही बघितलं, दिवसभर तुम्ही जॉबला जरी असला तरी सकाळ संध्याकाळ तुम्हाला हा बिझनेस करता येतो. आपला दिनक्रम कसा असतो दिवसाचा? माझं सकाळी मी 7ला येतो. 7ला आल्यानंतर 7 ते 9 मी शेळी पालनाचं जे काय असेल ते काम करतो. 9ला माझा फार्म बंद होतो, पूर्णपणे लॉक असते. 9 नंतर संध्याकाळी मी 5 वाजता शेळी पालन पुन्हा म्हणजे आपलं फार्म चालू होतो. 5 ते 7 वाजेपर्यंत परत त्यांचं जे काय असेल तर रुटीन नुसार काम केलं जातं. 7ला पुन्हा फार्म भरतो. म्हणजे दिवसात फक्त 4 तासच मी त्यांना वेळ देतो. बाकीच्या वेळेत काय आपण नाही बघत त्यांना. बरोबर. ठीक आहे. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असाच व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. नमस्कार.